शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी काढलेला महाएल्गार मोर्चा काल मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये धडकलेला आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे। दुसरीकडे पोलिसांनी जो आहे तो मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आता या ठिकाणी वाढवलेला आहे। बच्चू कडूंनी इशारा दिला आहे की साधारणतः 12 वाजेपर्यंत सरकारने निर्णय घ्यायला हवा, जर निर्णय घेतला नाही तर 12 वाजता आम्ही रेल्वे जाम करू असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे। दुसरीकडे 4 महत्त्वाचे महामार्ग जे आहेत ते संपूर्ण बंद झालेले आहेत। हैदराबाद महामार्ग बंद झालेला आहे, यवतमाळ असेल वर्धेला जाणारा देखील महामार्ग संपूर्ण बंद झालेला आहे। जबलपूर रायपूर भंडाऱ्याकडे जाणारे देखील महामार्ग संपूर्ण बंद झालेला आहे। दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे, छावणीचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सध्या या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। राज्य राखीव दलाचे पोलीस असतील, त्यानंतर दंगा नियंत्रण पथक जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर आपण बघू शकतो या ठिकाणी दृश्यांमध्ये 500 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त असल्याची माहिती समोर आलेली आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, सोबतच इतरही मागण्यांसाठी बच्चू कडूंनी जे आहे ते संपूर्ण आंदोलन पुकारलेलं आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं जर आपण पाहिलं तर शेतकरी काल नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। जोपर्यंत कर्जमाफीचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। ज्या मार्गावर आता आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय हा मार्ग जर आपण पाहिलं तर नागपूरवरनं जे नागपूर शहरामध्ये जाणारा संपूर्ण अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। एअरपोर्टकडे जाणारा मार्ग आहे, एअरपोर्ट देखील जाम करू असा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो सध्या नागपूर शहरामध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।